नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जनरल नॉलेजचे काही महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षा व इतर काही परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर प्रश्न पहिला आहे, ल्युकेमिया हा पेशींचा खालीलपैकी कोणता रोग असतो? तर पर्याय पहिला आहे कर्करोग, पर्याय दुसरा आहे दंतक्षय, पर्याय तिसरा आहे मधुमेह, पर्याय चौथा आहे मलेरिया. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला कर्करोग. ल्युकेमिया या पेशीपासून कर्करोग हा होतो. तर प्रश्न दुसरा आहे, ल्युकेमिया हा खालीलपैकी कोणत्या पेशीचा रोग असतो? तर पर्याय पहिला आहे तांबड्या, पर्याय दुसरा आहे संयोजी, पर्याय तिसरा आहे पांढरा, पर्याय चौथा आहे वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा पांढरा. ल्युकेमिया हा पांढरा पेशींचा रोग असतो. तर प्रश्न तिसरा आहे, भारतामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा ठेवण्यात आला आहे? तर पर्याय पहिला आहे 5 वर्ष, पर्याय दुसरा आहे 4 वर्ष, पर्याय तिसरा आहे 6 वर्ष, पर्याय चौथा आहे 7 वर्ष. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला 5 वर्ष. भारतामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा ठेवण्यात आला आहे. प्रश्न चौथा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते? तर पर्याय पहिला आहे रामेश्वर मंदिर, पर्याय दुसरा आहे बद्रीनाथ मंदिर, पर्याय तिसरा आहे शिर्डी मंदिर, पर्याय चौथा आहे वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला रामेश्वर मंदिर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात सर्वात मोठे मंदिर हे रामेश्वर मंदिर आहे. तर प्रश्न पाचवा आहे, सुवर्ण मंदिर हे गुरुद्वार खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर पर्याय पहिला आहे अमृतसर, पर्याय दुसरा आहे अहमदाबाद, पर्याय तिसरा आहे लुधियाना, पर्याय चौथा आहे जयपूर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला अमृतसर. सुवर्ण मंदिर हे गुरुद्वार अमृतसर येथे आहे. तर प्रश्न सहावा आहे, लोकसंख्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर पर्याय पहिला आहे मध्य प्रदेश, पर्याय दुसरा आहे राजस्थान, पर्याय तिसरा आहे गुजरात, पर्याय चौथा आहे उत्तर प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा उत्तर प्रदेश. लोकसंख्याच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश आहे. तर प्रश्न सातवा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? तर पर्याय पहिला आहे त्रिपुरा, पर्याय दुसरा आहे गोवा, पर्याय तिसरा आहे राजस्थान, पर्याय चौथा आहे कोणतेही नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य हे गोवा आहे. तर प्रश्न आठवा आहे, अंकारा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? पर्याय पहिला आहे भूतान, पर्याय दुसरा आहे तुर्की, पर्याय तिसरा आहे स्वीडन, पर्याय चौथा आहे जपान. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा तुर्की. अंकारा ही तुर्की या देशाची राजधानी आहे. तर प्रश्न नववा आहे, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेला माजलिस असे संबोधले जाते? तर पर्याय पहिला आहे मालदीव, पर्याय दुसरा आहे भूतान, पर्याय तिसरा आहे श्रीलंका, पर्याय चौथा आहे स्वीडन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला मालदीव. मालदीव या देशाच्या संसदेला माजलिस असे संबोधले जाते. तर प्रश्न 10वा आहे, मुंबई मजूर संघ या संघटनेची स्थापना कोणी केली? तर पर्याय पहिला आहे शाहू महाराज, पर्याय दुसरा आहे महात्मा फुले, पर्याय तिसरा आहे महात्मा गांधी, पर्याय चौथा आहे पंडित नेहरू. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा महात्मा फुले. मुंबई मजूर संघ या संघटनेची स्थापना महात्मा फुले यांनी केली. तर प्रश्न 11वा आहे, आचार्य अत्रे यांचे खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र आहे? तर पर्याय पहिला आहे केसरी, पर्याय दुसरा आहे मराठा, पर्याय तिसरा आहे दर्पण, पर्याय चौथा आहे जय हिंद. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा जय हिंद. आचार्य अत्रे यांचं जय हिंद हे वृत्तपत्र आहे. तर प्रश्न 12वा आहे, सूर ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पर्याय पहिला आहे पैनगंगा, पर्याय दुसरा आहे गंगा, पर्याय तिसरा आहे कोसी, पर्याय चौथा आहे वैनगंगा.
तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा वैनगंगा. सूर ही सूर ही नदी खाली वैनगंगा या नदीची उपनदी आहे. तर प्रश्न 13वा आहे गंगापूर हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर पर्याय पहिला आहे गोदावरी, पर्याय दुसरा आहे गंगा, पर्याय तिसरा आहे कोसी, पर्याय चौथा आहे वैनगंगा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला गोदावरी. गंगापूर हे प्रसिद्ध धरण गोदावरी या धरणावर बांधले आहे. तर प्रश्न 14वा आहे भारतातील सर्वात पहिले शिक्षक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? तर पर्याय पहिला आहे पंडिता रमाबाई, पर्याय दुसरा आहे सावित्रीबाई फुले, पर्याय तिसरा आहे रमाबाई रानडे, पर्याय चौथा आहे सरोजिनी नायडू. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा सावित्रीबाई फुले. भारतातील सर्वात पहिल्या शिक्षिका ह्या सावित्रीबाई फुले यांना मानले जाते. तर प्रश्न 15वा आहे कल्पना चावला यांनी कोणत्या देशाची नागरिकत्व स्वीकारले होते? तर पर्याय पहिला आहे अमेरिका, पर्याय दुसरा आहे जर्मनी, पर्याय तिसरा आहे भारत, पर्याय चौथा आहे स्वीडन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला अमेरिका. कल्पना चावला यांनी अमेरिका या देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते. तर प्रश्न 16वा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पर्याय पहिला आहे रायगड, पर्याय दुसरा आहे जालना, पर्याय तिसरा आहे हिंगोली, पर्याय चौथा आहे पालघर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला रायगड. महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यात सर्वात जास्त कारखाने आहेत. तर प्रश्न 17वा आहे न्यूमोनिया हा रोग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे? पर्याय पहिला आहे विषाणूजन्य, पर्याय दुसरा आहे कवकजन्य, पर्याय तिसरा आहे कृमीजन्य, पर्याय चौथा आहे जीवाणूजन्य. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय चौथा जीवाणूजन्य. तर न्यूमोनिया हा रोग जीवाणूजन्य प्रकारचा रोग आहे. तर प्रश्न 18वा आहे जगामध्ये कोणत्या प्राण्याची जीभ ही सर्वात जास्त लांब असते? तर पर्याय पहिला आहे उंट, पर्याय दुसरा आहे जिराफ, पर्याय तिसरा आहे हत्ती, पर्याय चौथा आहे सिंह. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा जिराफ. जगामध्ये जिराफ या प्राण्याची जीभ ही सर्वात जास्त लांब असते. तर प्रश्न 19वा आहे मानवी शरीराचे सरासरी तापमान किती सेल्सिअस असते? तर पर्याय पहिला आहे 37, पर्याय दुसरा आहे 40, पर्याय तिसरा आहे 38, पर्याय चौथा आहे 36. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला 37 डिग्री. तर मानवी शरीराचे सरासरी तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. प्रश्न क्रमांक 20 आहे जागतिक ज्ञान दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर पर्याय पहिला आहे 12 मार्च, पर्याय दुसरा आहे 7 जानेवारी, पर्याय तिसरा आहे 14 एप्रिल, पर्याय चौथा आहे 23 मे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय तिसरा 14 एप्रिल. जागतिक ज्ञान दिवस हा 14 एप्रिल रोजी साजरा केला.